नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. 17 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय न्याय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. कुठलंही दुष्कृत्य केलं तर त्या व्यक्तीच्या विरोधात किंवा मानवी अधिकारांचा गैरवापर केल्यानंतर त्या व्यक्तीच्या विरोधात न्याय मिळण्याच्या उद्देशाने जनजागृती व्हावी म्हणून 17 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय न्याय दिवस म्हणून पाळण्यात येतो. मग नेमकी कायद्याची चौकट आपल्याला काय सांगते? विशेषतः महिलांच्या बाबतीत कायद्यापासून नेमकं कोणतं संरक्षण मिळतं याच बाबतीत आज आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे तो पाहून घेऊया. आजचा आपला विषय आहे जागतिक न्याय व्यवस्था आणि महिला. आणि या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेले आहे व्ही.पी. पाटील सरांना. सर नमस्कार. नमस्ते. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये अतिशय मनापासून स्वागत करते. सरांबद्दल ओळख करून द्यायची म्हणजे 26 वर्ष न्याय खात्यामध्ये न्यायाधीश म्हणून कार्यरत होते आणि त्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेऊन 2000 सालापासून उच्च न्यायालयात सर वकिली करत आहेत. याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आजचे आपले दुसरे पाहुणे आहेत अनिल वैद्य सर. सर नमस्कार. आपलंही सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. अनिल वैद्य सरांबद्दल ओळख करून द्यायची म्हणजे 1995 ते 2012 पर्यंत महाराष्ट्रातील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात त्यांनी न्यायाधीश म्हणून कार्य केलेले आहे. याशिवाय त्यांच्या कायदा नावाच्या पुस्तकाच्या 13 आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत आणि भारतीय महिला आणि कायदा या पुस्तकाच्या 3 आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. खरंच कायदा आपल्याला नेमकं कोणतं संरक्षण देतो, विशेषतः महिलांच्या बाबतीत कायदा काय सांगतो याबद्दल अनेक शंका कुशंका असतात, समज गैरसमज असतात आणि ह्याच अनुत्तरित प्रश्नांना उत्तरं देण्याचा आजच्या भागात आपण प्रयत्न करणार आहोत. तुमच्या मनातल्या शंका सुद्धा आमच्यापर्यंत थेट येऊ द्या. त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 24988050 022. अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी. नेहमीप्रमाणे आपण 2 गोष्टी पाळणार आहोत. प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा म्हणजे तुमचा आवाज तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल. आणि विषय कळलेला आहेच त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या दोन्ही पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल. लगेचच करूया चर्चेला सुरुवात. दोघांचं सुद्धा मी पुन्हा एकदा या कार्यक्रमात स्वागत करते. 17 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय न्याय दिवस म्हणून पाळण्यात येतो आणि त्याच अनुषंगाने आजची आपली ही चर्चा आहे. खरं तर रोम कायद्याची स्वीकृती केल्याच्या स्मृतीप्रित्यर्थ सुद्धा हा दिवस न्याय दिवस म्हणून पाळण्यात येतो. तर या दिवसाचं महत्त्व दोघांकडून सुद्धा जाणून घ्यायचे कार्यक्रमाच्या सुरुवातीला. सर काय सांगाल? कायदे हे असे युनिव्हर्सल त्याचं आता कशी स्थिती आहे त्याची युनिव्हर्सल पोझिशन आहे. प्रत्येक कायदा महिलांविषयीचे कायदे सगळ्या देशात जवळजवळ समान आहेत आणि त्याच्यासाठी काही आंतरराष्ट्रीय करार झालेले आहेत. त्या करारांमध्ये महिलांचे हक्क कसे अबाधित राहतील म्हणजे त्याच्याविषयी आपल्याला सांगता येईल. महिलांविषयी आपले सेक्शुअल हॅरॅसमेंट होते ह्याच्याविषयी कायदे आहेत, अनेक निकाल आहेत आणि हे कायदे जे आहे ते सर्व देशात जवळजवळ समान आहेत. बरं. आणि मग त्याच कायद्यांची एक ओळख व्हावी किंवा जनजागृती व्हावी म्हणून हा दिवस पाळण्यात येतो असं आपण म्हणू शकतो. कायद्याचे अनेक पैलू आहेत, त्या पैलूंचाच आपण आजच्या भागात विचार करणार आहोत. पण तत्पूर्वी सर तुम्ही काय सांगाल या दिवसाचं महत्त्व? आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्ट डे म्हणून पण याला आपण म्हणतो. तर मुख्यतः वंशसंहार, एखाद्या वंशाचा संहार करणे आणि त्यासाठी एखादा देश जर काही कारवाई करत नसेल तर इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, क्रिमिनल कोर्ट ऑफ जस्टिस त्याची दखल घेते. शिवाय मानवी अधिकारामध्ये स्त्री, पुरुष, बालक सर्वांच्या अधिकाराचं जतन करण्याची जबाबदारी क्रिमिनल कोर्ट ऑफ जस्टिसनी घेतली. त्या देशामध्ये असलेल्या कायद्याचं पालन ते देश तर करतेच, पण त्या देशांनी जर त्याकडे दुर्लक्ष केलं तर मग ती जबाबदारी त्या कोर्टावर जाते. आणि म्हणून या दिवसाचं, या न्यायालयाचं महत्त्व आणि या दिवसाचं महत्त्व सर्वांना माहीत व्हावं म्हणून आपण महिलांचे कायदे, बालकांचे, पुरुषांचे, शोषणाविरुद्ध आणि मानवी हक्काचं रक्षण करणारे कायदे यावर आपण चर्चा घडवून आणतो आणि हा दिवस साजरा करतो.
बरोबर. जसं सर तुम्ही सांगितलं की नेमकं या दिवसाचं महत्व काय आहे, कारण का कायद्यासमोर स्त्री आणि पुरुष समान असतात आणि आपण आजच्या भागामध्ये नेमकं महिलांना कायद्यापासून कसं संरक्षण मिळतं या बाबतीत जाणून घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आज कामाच्या ठिकाणी किंवा अनेक अगदी घरच्या ठिकाणी सुद्धा स्त्रियांचं लैंगिक शोषण होतंय, तर त्या बाबतीत नेमकं स्त्रियांना सुरक्षा मिळण्यासाठी, कारण खूप गंभीर मुद्दा आहे आणि असं होतं की महिला उघडपणे बोलूही शकत नाही या बाबतीत. मग नेमकं कायद्यापासून ह्यांना कसं संरक्षण मिळतं सर, तुम्ही काय सांगाल? मी ह्याला एकच उदाहरण देईन आपल्याला की ती रिपोर्टेड केस आहे. शहनाज नावाची एक महिला होती. बरं. ती सौदी अरेबियन एअरवेजमध्ये काम करत होती. तिथला मॅनेजर तिला सेक्शुअली हॅरेस करत होता आणि त्यामुळे तिला जो त्रास होत होता आणि त्याने काहीतरी निमित्त खुसपट काढून तिला नोकरीवरून काढून टाकलं. ती लेबर कोर्टात गेली. 14 वर्ष तिची केस लेबर कोर्टमध्ये मुंबईमध्ये होती. माझ्याकडे आली तेव्हा तिची 13 वर्ष होऊन गेली होती. ती आउट ऑफ जॉब होती. माझ्याकडे आल्यानंतर ती जेव्हा केस चालली तेव्हा माझ्या जजमेंटमध्ये मला असं हे नमूद करावं वाटलं की सेक्शुअल हॅरेसमेंटचं मॅटर सिरियस मॅटर आहे आणि त्याच्यामध्ये तो मॅनेजरला काढण्याऐवजी हिलाच काढून टाकण्यात आलेला आहे. तो निकाल मग पुन्हा शहनाज वर्सेस सौदी अरेबियन एअरवेज हे रिपोर्टेड जजमेंट आहे. मग हा निकाल उच्च न्यायालयात सिंगल जज पुढे चालला, नंतर डिव्हिजन बेंचकडे चालला, पण तो कायम करण्यात आला आणि तिला 14 वर्षाचा मागचे बॅक वेजेस मिळाले. ही बातमी इंटरनॅशनल न्यूज होती. हो, बरं बरं बरं. पण म्हणजे महिलांनी स्वतःहून येणं ही फार गरजेचं आहे, कारण का आपल्या बाबतीत अन्याय होतोय हे उघडपणे सांगायला, म्हणजे अगदी लैंगिक शोषणाच्या बाबतीत असं दिसून येतं की उघडपणे नाही सांगितलं जात. कुठेतरी एक समाजाची भीती, मनाची भीती असतेच, पण असं न करता कायदा आपल्याला संरक्षण देतोय ही एक ठाम बाजू लक्षात घेऊन स्वतःहून पुढे येणं गरजेचं आहे. सर तुम्ही काय सांगाल? यासाठी महिलांना त्यांचे जे अधिकार आहे त्या अधिकाराची माहिती झाली पाहिजे. बरोबर. आज बरेचसे अधिकार असतात त्यांना माहीतच नसते. कर्मचारी महिला ज्या आहेत त्यांच्यावर जर काही कोणी शेरेबाजी करत असेल अधिकारी त्यांच्या विरुद्ध कुठलाही अश्लील प्रकार किंवा एखाद्या कृतीतून बोलण्यातून, तर त्या महिलेला वरिष्ठांकडे कंप्लेंट करण्याची तरतूद कर्मचारी महिलांच्या विरुद्ध होणाऱ्या लैंगिक छळास प्रतिबंध कायदा या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. आणि त्यानंतर तिथे एक अंतर्गत समिती असते कार्यालयामध्ये, त्या समितीने त्याची दखल घ्यायची आहे. तर ह्या सर्व बाबी तक्रारीच्या ह्या महिलांना माहीत असल्या पाहिजे की महिला कर्मचाऱ्याला आपल्याला तक्रार करता येते. मग ती कर्मचारी महिला ही सरकारी कर्मचारी असो की एखाद्या प्रायव्हेट कंपनीची महिला असो. त्याचप्रमाणे महिलांचे इतरही अधिकार आहेत. जसं विनयभंग आहे किंवा आता एखाद्या संगणकावर एखाद्या महिलेला कुणी बाहेरून अश्लील मेसेज पाठवतो, फोटो पाठवतो किंवा तिचं सुद्धा विकृतीकरण केलेले फोटो वगैरे देतो किंवा मोबाईलवर व्हॉट्सअपवर काही मेसेज पाठवतो, तर या विरुद्ध काय करता येईल ह्या असं महिलांना माहीत नाही. फार कमी महिलांना माहीत आहे. तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टच्या कलम 66 प्रमाणे हा एक गंभीर गुन्हा होतो. पोलिसांमध्ये तक्रार केली तर पोलीस त्यावर कारवाई करू शकतात. तर अशा रीतीचे जे काही कायदे आहे, आता 376 या कलमामध्ये जो बलात्काराचा गुन्हा आहे त्या बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये निर्भया प्रकरणानंतर बराचसा बदल झाला. पूर्वी बलात्कार म्हटलं की पुरुषाचा संबंध स्त्रीशी येणं आणि त्याच्या अवयवाचा स्त्री शरीरामध्ये प्रवेश होणं हाच एक बलात्काराचा गुन्हा समजला जात होता. पण आता तसं राहिलेलं नाही आहे. आता एखादा कुठलाही शरीराचा भाग किंवा वस्तू जरी स्त्रीच्या शरीरात कुणी बळजबरीने प्रवेश केला, टाकला किंवा जबरदस्ती केली तर तो सुद्धा बलात्काराचा गुन्हा होतो. मग हे महिलांना माहीत जेव्हा होईल तर त्यावेळी त्या महिला त्यावर कारवाई करतील आणि ही जबाबदारी विधी साक्षरतेची आपणा सर्वांवर आहे.
म्हणजे आपल्या या कायद्याची चौकट आपल्याला बरंच काही देते, फक्त आपल्याला त्याची माहिती असणं फार गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपण प्रयत्न करणार आहोत, नाही का सर? जसं तुम्ही म्हणालात तसं की एक लैंगिक शोषण आणि बलात्कार याच्यामध्ये सुद्धा आता बऱ्याच तरतुदी यायला लागलेल्या आहेत की पूर्वी जे कायदे होते त्याला ज्या मर्यादा होत्या त्या आता कुठेतरी मर्यादा निघत चाललेल्या आहेत, त्यामुळे तरतुदी वाढलेल्या आहेत. तर त्या तरतुदींविषयी सर तुम्ही काय सांगाल? बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये आता पूर्वी असं होतं की 16 वर्ष वय एक मुलीचं असेल आणि 16 वर्षाच्या वर मुलीचं वय असेल आणि तिचा एखाद्या पुरुषाशी संबंध आला तर तो स्वेच्छेने आला असं समजून बलात्काराचा गुन्हा नोंदवला जात नव्हता. परंतु आता असं केलं आहे की 18 वर्षाच्या आतील मुलीचा संबंध स्वेच्छेने जरी आला तरी तो बलात्कार हा गुन्हा समजला जाईल. बरोबर. आधी मी सांगितलं की 16 वर्षाच्या आतील मुलीचा स्वेच्छेने जरी संबंध आला तरी तो बलात्कार समजला जाईल. म्हणजे 18 वर्षाच्या आतील मुलीच्या इच्छेने जरी पुरुषाशी संबंध आला तर तो बलात्कार समजला जाईल. पूर्वी 16 वर्ष होतं ते आता 18 केलेलं आहे. बरोबर. त्यानंतर मी मगा सांगितलं की कुठलीही वस्तू स्त्रीच्या शरीरात टाकली तरी तो बलात्कार समजला जातो. हा एक बदल झालेला आहे. आणि यापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार झाला किंवा स्वेच्छेने जरी संबंध आला किंवा एखाद्या दवाखान्याच्या कर्मचाऱ्यांनी किंवा वरिष्ठांनी स्वेच्छेने संबंध केला किंवा तुरुंगाच्या किंवा बाल सुधारगृह किंवा महिलांचे सुधारगृह जे असतात, तर इथे काय होतं की त्या महिला आता रुग्ण आहेत. आता रुग्ण महिलेची एक गरज म्हणून ती जर स्वेच्छेने तयार झाली किंवा सुधारगृहामध्ये तर तो एक बलात्कार समजण्यात येईल जरी तिची स्वेच्छा असली. हा, तर अशी तरतूद कलम 376 मध्ये ब कड अशा रीतीने केलेली आहे. त्यानंतर सामूहिक बलात्कार हा एक प्रकार त्यामध्ये टाकला. त्यामध्ये जन्मठेप अशा शिक्षेची तरतूद केलेली आहे. म्हणजे पूर्वीच्या आणि आताच्या कायद्यामध्ये बरेच फरक झालेले आहेत आणि अनेक पैलू सुद्धा त्याच्यामध्ये आलेले आहेत. त्या मुद्द्याकडे यायचं आहे, पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. भारत वाव्हळ आपल्याशी बोलतात डोंबिवलीहून. नमस्कार सर. माझा प्रश्न मॅडम असा आहे की आजकाल आपण पाहतो की या महिला कर्मचारी सरकारी निमसरकारी किंवा खासगी कार्यामध्ये काम करत असताना त्यांना अनेक वेळा आपल्या सहकार्याकडून अपशब्द, मानसिक छळवणूक किंवा लैंगिक शाबासकीला तोंड द्यावे लागते. कधी कधी त्या अशा परिस्थितीमध्ये लैंगिक अत्याचाराला बळी पडत असतात. परंतु आपली अब्रू नुकसान होऊ नये म्हणून त्या कुठेही त्याची वाच्यता करत नाहीत किंवा आपल्या उच्च स्तरावर जात नाहीत. तर अशा प्रकारे त्यांनी कुठे तक्रार करावी आणि याच्यावर कसं आपण सुटका करून घेतील अशा महिला. कधी कधी असं होतं की आपल्या महिला कर्मचारी वरिष्ठ अधिकारी त्यांना अशा प्रकारे बळी पडावे लागते. तर यावर आपण उपाय काय सांगणार आणि यावर कायदा काय सांगतो? धन्यवाद. आपण आता त्याच मुद्द्याविषयी बोलत होतो की लैंगिक अत्याचार तर आहेच, शिवाय मानसिक छळवणूक होते, अपशब्द उच्चारले जातात आणि मग कुठेतरी आपली एक इज्जत असते किंवा लाज वाटत असते, त्यामुळे उघडपणे ते बोललं जात नाही. मग अशा वेळेला नेमका कायदा काय सांगतो याविषयी ते तुम्ही सांगितलेलं आहेच, पण नेमकी तक्रार कुठे करायची, काय कार्यप्रणाली आहे? ज्या कार्यालयामध्ये ती महिला कार्यरत आहे त्या कार्यालयामध्ये एक महिला समिती म्हणून नियुक्त करायची आहे कायद्याप्रमाणेच त्या. आणि त्यामध्ये काही महिला प्रतिनिधी असतात, त्यांच्याकडे ती एक खातेनिहाय चौकशी ज्याप्रमाणे चालते त्याप्रमाणेच त्याची चौकशी होते आणि मग त्या कर्मचाऱ्याच्या विरुद्ध एक शिफारस केल्या जाते की याचा दोष आहे, याला शिक्षा द्यावी की नाही द्यावी. त्यामध्ये सुरुवातीला तडजोड करण्याचीही संधी असते दोघांना. म्हणजे सांगायचं की त्या कार्यालयामध्येच तक्रार करता येते. आता ज्या कार्यालयामध्ये ही जर समिती नियुक्त केलेली नसेल तर मग ते जिल्हाधिकाऱ्याकडे त्याची समिती असते त्या जिल्ह्याच्या, त्याकडे तक्रार करता येते. आणि मला असं सजेस्ट करायचं आहे की महिला आयोगाने आणि शासनाने प्रत्येक कार्यालयामध्ये ही महिला समिती लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याच्या अनुषंगाने स्थापन करावी आणि त्याची दखल घ्यावी. सर तुम्ही काय सांगाल? मी एक मिनिट. आणि शिवाय त्या महिलेला पोलीस स्टेशनला पण तक्रार करता येते.
बरं बरं हा दोन्ही उपाय तिला अडॉप्ट करता येतात. बरं, म्हणजे मुळात महिलांनी एक अब्रू जाईल ह्या म्हणजे हा मनात विचार न ठेवता, हा किंतु मनात न ठेवता उघडपणे आपल्याला जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी समोर जाणं फार गरजेचं आहे. सर तुम्ही काय कर्मचारी छळणूक तो कायदा आहे त्यात लिहिलं आहे की ह्या प्रकरणाचं प्रकाशन करू नये. म्हणजे जर एखाद्या महिलेने तक्रार केली त्या कार्यालयामध्ये तर त्याची बाहेर वाच्यता होणार नाही याची काळजी घ्यावी असं त्यामध्ये तरतूद केली. म्हणूनच मला वाटतं त्या ऑफिसमध्ये किंवा तिथे महिला समिती असेल तर ते इव्हन बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये त्या महिलेचं नाव प्रकाशित करू नये, केल्यास त्याला 2 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद त्या कायद्यामध्ये केलेली आहे. आयपीसी मध्ये म्हणजे ही आता जी एक भीती होती की लाज वाटते ती आता कुठेतरी दूर होईल असं आपण म्हणू शकतो, नाही का? सर तुम्ही काय सांगाल ह्याच्याविषयी? सुप्रीम कोर्टचा जो निकाल आलेला आहे विशाखा केसमध्ये, त्यामध्ये सुप्रीम कोर्टने गाईडलाईन्स दिल्या होत्या की सेक्शुअल हॅरॅसमेंटचे प्रकाराबद्दल त्यांनी मुद्दे दिले होते की हे असं केलं, खुणवणं, तिला हस्तस्पर्श करणं, ह्या ज्या अनेक पॉईंट्स दिलेले आहेत ते सुप्रीम कोर्टाने त्या जजमेंटमध्ये दिले होते विशाखाच्या. आणि विशाखाची केसमध्ये सुप्रीम कोर्ट जो कायदा करतं हा लॉ ऑफ द लँड असतो, त्यामुळे तो जो निकाल आहे त्याप्रमाणे त्याने केंद्राला डायरेक्शन दिली होती की त्या धर्तीवर कायदा तयार करण्यात यावा. आणि कायदा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या गाईडलाईन्स ह्याच कायदा समजण्यात याव्यात. त्यामुळे त्या सुप्रीम कोर्टने ह्या ज्या हे प्रकार आहेत वेगवेगळे ह्याच्यात विषयी त्याच्यात त्या गाईडलाईन्स 14-15 गाईडलाईन्स आहेत त्यात क्लिअर केलेलं आहे की सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणजे काय, नेमकं काय हे दिलेलं आहे. म्हणजे व्यवस्थित कायद्याची चौकट आहे, फक्त आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणखीन जाणून घ्यायचंय पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार सर. नमस्कार. आंतरराष्ट्रीय न्याय दिवसाच्या निमित्ताने सह्याद्री चॅनलने खूप छान विषय घेतलाय, न्याय व्यवस्था आणि महिला, त्याबद्दल मी अभिनंदन करतो. नुकतीच अहमदनगर जिल्ह्यामध्ये क्लासवरनं सायकलवरनं घरी जाणाऱ्या एका विद्यार्थिनीला एका मुलानं अत्याचार केला आणि मारलं. तसंच दुसऱ्या एका घटनेमध्ये पाडेपाट नेत आपल्या मुलीला म्हणून पित्याने तिच्या तोंडामध्ये कांदा कोबला आणि त्यात तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला. अशा संवेदनशील घटनांकडे कायदा कसं पाहतो आणि काय मार्गदर्शन कराल सर? धन्यवाद. धन्यवाद सर. अनेक बातम्या आपण वाचत असतो, त्यातल्याच 2 बातम्यांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि अशा संवेदनशील जेव्हा गोष्टी असतात तेव्हा नेमका कायदा कोणतं रक्षण करतो, काय सांगाल सर? खुनाचा गुन्हा नोंदवून पोलीस त्यावर कारवाई करतात आणि दोषारोप दाखल करून त्याला शिक्षा होऊ शकते. त्या गुन्ह्याच्या स्वरूपावरून फाशीची पण शिक्षा होऊ शकते, जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. आपले इथं कायदे आहेत आणि त्याप्रमाणे आपण कारवाई करतोच. लैंगिक शोषणाचा तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा झालेलाच आहे. पण समजा अपंग महिला असतील किंवा महिलांना अपंग मुलं असतील तर त्या संदर्भात सुद्धा अनेक कायदे असू शकतात असतील, तर त्याबद्दल जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल. या दोन्ही मुद्द्यावर मी पहिल्यांदा अपंग महिलेवर बोलतो. अपंग महिला यांना जे हक्क आहेत त्यांचे, जे सामान्याचे अधिकार त्यांना मिळाले पाहिजेत. आता 2010 साली 9 साली रेल्वे ॲक्सिडेंटमध्ये विलेपार्ल्याला ॲक्सिडेंट झाला होता योगेश्वरीला, आणि तिथे एक मुलगी रोशन नावाची मुलगी रेल्वेतनं पडली आणि तिचे दोन्ही पाय तुटले. दोन्ही पाय तुटले आणि तिला 1 वर्ष ती अनफिट ठरली मेडिकल ॲडमिशनला. पुढच्या वर्षी तिथं रीट करण्यात आलं आणि त्या रीटमध्ये असं दाखवण्यात आलं की जे पाय नसणं हा काय मेडिकल ॲडमिशनला अडचण होणार नाही, त्यात काय बेकायदाने दिली तर. कारण ऑस्कर पिस्तोरियस लंडन ऑलिम्पिकमध्ये पडत होता. एक जण हिमालयावर जस्टिस मोहित शहानी मला चीफ जस्टिसने सांगितलं की एक जण एव्हरेस्टवर गेलेला आहे विथ आर्टिफिशियल लेग्स. तर अशा स्थितीत हिला ॲडमिशन का नाकारली जाते? तर त्या कोर्टाने जस्टिस मोहित शहा आणि जस्टिस गिरीश गोडबोले तेव्हा हायकोर्ट जज होते, त्या दोघांनी तिला मेडिकल ॲडमिशन दिली. ती मुलगी MBBS झाली, 64% मार्क मिळाले, आता इंटर्नशिप करते आणि ती पुढे MD होईल. जगामधलं हे अत्यंत दुर्मिळ उदाहरण आहे तिचं. तर ही अशा केसेस जर ती समजा ती आलीच नसती कोर्टात, तिला रस्त्यावर भीक मागत, आणि ती एका भाजीपाला विकणाऱ्या गरीब माणसाची मुलगी आहे, रस्त्यावर भीक मागत बसायची वेळ आली असती.
त्यामुळे कोर्टात जाण्याचे जे हक्क आहेत नागरिकांना ते त्यांनी अवलंबले पाहिजेत, त्यांना रिलीफ मिळू शकतो. बरोबर. म्हणजे आपल्याकडे हा फार गैरसमज असतो की माणसाने कोर्टाची पायरी चढू चढू नये. नये, पण तसं न करता आपल्यावर जो अन्याय झालेला आहे त्यासाठी तरी कोर्टात मध्ये जायलाच पाहिजे, कारण का कायदा भरपूर आपल्याला देतो आहे, फक्त त्याचा फायदा कसा करून घ्यायचा हे आपल्यावर आहे, नाही का? कोर्टात पायऱ्याने लिफ्ट सुद्धा आहे. आणि दुसरं उदाहरण जे द्यायचं आहे की अपंग मूल असेल एखाद्या महिलेला, ती मुलगी आहे, पुन्हा तिथे महिलाच आली, बरोबर. एका महिलेला अपंग मुलगी आहे आणि तिची केस, तिला चाइल्ड केअर लीव्ह आहे जी केंद्र सरकार देतं, ती राज्य सरकार देत नाही, कुठलंच राज्य सरकार देत नाही. अशी केसमध्ये ती जेव्हा चालली हायकोर्टमध्ये तेव्हा असं दाखवलं आम्ही की जर चाइल्ड केअर लीव्ह तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला देते आणि इंटरनॅशनल ट्रीटी आहे, हा बेजिंगला करार झाला होता, त्यात इंडिया पार्टी होतं आणि पार्टी असताना ती फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटला लागू कशी, सगळ्या राज्य मिळून केंद्र सरकार होतं, त्यामुळे सगळ्यांनाच लागू केली पाहिजे. त्याप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाने तिला हे दिली, म्हणजे चाइल्ड केअर लीव्ह दिली आणि त्याच्यात पुन्हा काही मुद्द्यावर त्यांनी ह्या रजेविषयीचे नियम करण्याविषयी राज्य सरकारला आदेश देण्यात आलेले आहेत. असे मिळू शकतात. आपण जर ते केंद्राचं आहेत मग आपण नाहीच असं करून नाही चालत. आपण त्याच्यात जर ॲजिटेट केलं आणि इक्वॅलिटी बिफोर लॉ आर्टिकल 14 परत येतं, केंद्राच्या कर्मचाऱ्यांना मिळतं तर राज्याच्या का नको? शेवटी इक्वॅलिटी बिफोर लॉ 14 सगळी ही आर्टिकल कव्हर होतात. त्यामुळे त्या मुलीच्या आईला 2 वर्षाची रजा मिळालेली आहे, पेड लिव्ह मिळालेली आहे. तर ह्याच्यासाठी जर तिने ते ॲजिटेटच केलं नसतं आणि असा निकाल ह्याचा आलेला होता, अंदमान निकोबारमध्ये च्या एका केसमध्ये झाला होता आणि त्याच्यामध्ये त्या मुलीला ह्याला कलकत्ता हायकोर्टने रिलीफ दिला होता. काकाली घोष म्हणून एक केस आहे, तर तोच निकाल, काकाली घोषचा निकाल सगळ्यांनाच लागतो. बरोबर. आणि तो फॉलो करणं, कायद्याचा वापर करता आला पाहिजे. आपल्याला कायदे खूप आहेत, कायदे कसे वापरायचे, आपल्याला कसा उपयोग होईल हे बघितलं पाहिजे. बरोबर. तोही एक खूप महत्वाचा मुद्दा आहे, नाही का? सर, तुम्हाला काहीतरी सांगायचं काय की केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवा नियम जे आहे ते वेगळे आहे. त्यांनी त्यामध्ये दुरुस्ती करून 18 महिन्याची चाइल्ड केअर लीव्हची तरतूद केली. तशी महाराष्ट्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे जे सेवा नियम आहे त्यामध्ये केली नाही, ती करायला पाहिजे. परंतु मला सांगताना आनंद होईल की प्रसूती रजा ज्या फक्त महिला कर्मचाऱ्यांना मिळत होत्या त्या आता एखाद्याची पत्नी जर प्रसूत होत असेल तर पुरुषांना पण प्रसूती रजेची तरतूद केलेली आहे 15 दिवसासाठी. म्हणजे ही एक खूप आनंदाची गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. गोरखनाथ टिकेकर आपल्याशी बोलतात सोलापूरहून. नमस्कार सर. मी गोरखनाथ टिकेकर करमाळ्यातून बोलत आहे. तरी माझा असा प्रश्न आहे की जी बलात्कार व्यक्तीची मुलीची जी केस न्यायालयात दाखल होती, तर ते बलात्कार मुलीला लवकर रिझल्ट का मिळत लवकर न्याय का मिळत नाही? आता आमच्या तर कर्जतमध्ये एवढे हत्याकांड झालेले आहे त्या मुलीची, तर लवकर रिझल्ट का लागत नाही? जेणेकरून असं ते बोलतात की 20 कोठडी 10 दिवस कोठडी, तर असं न्यायालयामध्ये का चालतं? रिझल्ट का लवकर लागत नाही? ओके, धन्यवाद. धन्यवाद सर. केस दाखल केल्यानंतर त्या बलात्कार जी मुलगी झालेली असते, बलात्कार ज्या मुलीवर झालेला असतो, तिचा निकाल लवकर का लागला जात नाही असा त्यांचा प्रश्न होता. काय सांगाल? महिलांसाठी वेगळे कोर्ट तयार करण्याची प्रक्रिया चालू आहे. म्हणजे महिलांवर होणारे जे अत्याचार आहे त्यासाठी वेगळे कोर्ट जर चालू झाले आपले तर लवकर निकाल लागतील. परंतु मुळातच खटल्यांची संख्या फार आहे आणि वरिष्ठ न्यायालयाचे असे निर्देश आहे खालच्या न्यायालयाला. म्हणजे बलात्काराचा जो खटला चालतो तो जिल्हा व सत्र न्यायालय या न्यायालयात चालतो आणि उच्च न्यायालयाचे असे निर्देश आहेत की जुन्या केसेस ज्या आहेत त्याला आधी प्रायोरिटी द्या, प्राथमिकता द्या. म्हणून न्यायाधीश हा जुन्या केसेसला प्राथमिकता देतो आणि मग नवीन केस जी आहे ती क्रमाने समोर येते. परंतु कुठलाही न्यायाधीश किंवा न्यायालय हे कुठल्याही केस संबंधी टाळाटाळ किंवा विलंब करत नाही. तर जुन्या केसेसला प्राधान्य देणं हा एक मूळ हेतू असतो. परंतु यामध्ये काही अपवाद असा आहे, वरिष्ठ न्यायालयाचेच आदेश असे आहे की जर एखाद्या केसमध्ये वरिष्ठ नागरिक असेल, पक्षकार किंवा एखादा साक्षीदार, तर तसं जर न्यायालयाच्या निर्देशनास आणून दिलं की या प्रकरणामधला जो
साक्षीदार आहे, फिर्यादी आहे किंवा आरोपी सुद्धा आहे, तो जर वरिष्ठ नागरिक आहे, वृद्ध आहे, तर ही केस प्राथमिकता या केसला द्यावी. तर अशा वेळी न्यायालय त्याला जुन्या केसेसला थोड्या बाजूला ठेवून एखाद्या केसला प्रायोरिटी देऊ शकते. परंतु केसचा निकाल हा क्रमवारीने काढण्याची पद्धत असल्यामुळे सामान्य माणसाला असं वाटतं बरोबर की विलंब होतो, परंतु काही कार्यप्रणाली असते. मुळात विलंब हा केला जात नाही. बरोबर. अनेक तरतुदी आहेत आपल्या भारतीय घटनेनुसार. नेमक्या महिलांसाठी कोणत्या तरतुदी आहेत कायद्यामध्ये, काय सांगाल पाटील सर? बऱ्याच आर्टिकल 14, 15, 16 ही कॉमन आहेत, महिला आणि पुरुष या दोघांना लागणार. पण आर्टिकल 39 1D आहे, त्याच्यामध्ये महिलांच्या इक्वल राईट्स विषयी दिलेले आहेत. त्यांचे सर्व्हिसमधले राईट्स आहेत, त्यांना इक्वल ट्रीटमेंट द्यावी अशी स्पेशल प्रोव्हिजन्स आहेत. नंतर त्याच्यामध्ये एक फंडामेंटल राईटमध्ये सुद्धा आहे, ड्युटीजमध्ये आहे. ह्या ज्या मॅच्युरिटी लिव्ह आहे, आर्टिकल 42 मॅच्युरिटी लिव्ह बद्दल प्रोव्हिजन आहे. महिलांविषयी घटनेमध्ये अनेक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. बरोबर. आणि पण त्याचा एकच आहे, आपण किती जण, आपण प्रत्येक जण भारतीय नागरिक आहोत, आपली घटना आपण किती जणांनी आपण वाचतो कोणाला माहिती आहे. काही वेळा आम्ही जेव्हा खालच्या कोर्टात काम करत होतो तेव्हा आम्हाला विचारलं तर म्हणलं आमचा सब्जेक्ट नाही आहे तो, आमच्या पुढच्या केसेस चालत नाहीत. पण भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाला आपली घटना माहीत असणं आवश्यक आहे. घटनेतल्या तरतुदी ज्या आहेत त्या कळल्या पाहिजेत लोकांना, नाही तर चुकीची विधानं होतात. काहीतरी सिनेमातली कोर्ट बघितली जातात, शपथा कशा दिल्या जातात, शपथा तशा दिल्या जात नाहीत. शपथा इन द नेम ऑफ गॉड किंवा आय सॉलोमनली अफर्म, ह्या दोन पद्धती आहेत. पण एक गैरसमज आहे, जर तुम्ही कुठल्याही नागरिकाला विचारलं तर तो हात वर करून गीता कुराण याच्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न करतो. अशी तरतूद नाहीये. आणि घटनेचं ज्ञान हे एक म्हणजे शाळेपासूनच त्यांना प्रत्येक नागरिकाला आवश्यक आहे. शिक्षणामध्ये त्याचा एक थोडासा अंतर्भाव, म्हणजे जरी त्याचा करिक्युलममध्ये नसला तरी नॉलेज म्हणून प्रत्येक नागरिकाला आवश्यक आहे. आई वडिलांनी आपल्या मुलांना दाखवली पाहिजे. आई वडिलांनाच घटना माहित नाही, आई वडिलांना त्यासाठी माहिती काय असणं करणार गरजेचं आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं की शाळेतल्या विद्यार्थ्यांना जर आपण शिकवायला सुरुवात केली त्या अनुषंगाने, तर मला वाटतं तेच पुढे जाऊन नागरिक होणार असतात. त्यामुळे त्यांना घटना व्यवस्थित कळेल आणि त्या अनुषंगाने मग पुढचे प्रयत्न होतील, नाही का? घटनाचे आपल्या त्याच्यावर एकच म्हणणे, आपली घटना अडॉप्ट केली 26/11/49 ला, पण आपला गैरसमज होतो 26 जानेवारी 50. बरोबर. पण प्रिॲम्बल मधलं शेवटचं वाक्य आहे आणि कदाचित तो जो 26/11चा अटॅक झाला होता तो या दिवसाला धरून असावा, 26/11/49 ला धरून असावा असं माझं मत आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. अशोक पाठारे आपल्याशी बोलतायत. नमस्कार मॅडम. मला असं विचारायचं आहे की समान नागरिक कायदा विशेषतः मुस्लिम महिलांबद्दल पोटगी आणि घटस्फोट याच्याबद्दल अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी याच्यात काय कायदा आहे? आणि दुसरी गोष्ट, आपल्या देशात 3 कोटी केसेस पेंडिंग आहे, त्याचा निपटारा सरकार कसं करणार? प्रचंड धन्यवाद सर. पोटगी आणि घटस्फोट या संदर्भात इतर देशातले कायदे विषयी त्यांनी विचारलं होतं. आणि मला वाटतं तुम्ही पण सर अमेरिकन जजेसचं जे कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये तुम्ही एक लेक्चर दिलेलं होतं, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल सर? मी याविषयी एवढंच म्हणेन की आपला आर्टिकल 44 जे आहे कॉमन सिव्हिल कोड, हा घटनेतच तरतूद आहे, पण त्याची अंमलबजावणी झाली की हा प्रश्न सुटेल. कॉमन सिव्हिल कोडचा मुद्दा आहे हा. इतर देशामध्ये कॉमन सिव्हिल कोड तिथे असे वेगवेगळे, आपल्याकडे हिंदू, ख्रिश्चन, पारशी वेगवेगळे हे जे आहेत हे राहणार नाहीत. जेव्हा हे कॉमन कोड आला तर इश्यूज संपतील. आणि याच्याविषयी जर म्हणायचं झालं तर आपल्याकडे आपल्या देशात महिलांना जे आहे ते बरंच महत्त्व दिलं जातं इतर देशांच्या. आपल्याकडे एक महिला इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, प्रतिभा पाटील ह्या प्रेसिडेंट ऑफ इंडिया होत्या. त्यामुळे आपल्याकडे आणि आपल्यामध्ये घटनेमध्ये जी तरतूद आहे आर्टिकल 243 आणि 243 डी आणि टी, ह्याच्याप्रमाणे महिलांचा रिझर्वेशनचा राईट आहे महिलांना. आपल्याकडे आता तुम्ही ग्रामपंचायत पासून बघता हे रिझर्वेशनचं आहे. महिलांना प्राधान्य आपण आता हळूहळू आलंय, पूर्वी नव्हतं. आता महिलांना कधी प्रेसिडेंट करायचं आपल्या म्युन्सिपालिटी किंवा काय याचे आता नियम फ्रेम झालेले आहेत. त्यामुळे महिलांना वागणूक चांगली देण्यासाठीचे
तरतुदी आपल्या देशात पूर्ण चांगल्या वापरात येत आहेत. इतर देशापेक्षा आपल्या देशात महिलांना निश्चितपणे चांगली वागणूक दिली जाते. बरं. असं स्वप्नातही माझं मत आहे. आणि त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की अनेक म्हणजे जसा मगाशी आपल्याला जो प्रश्न आला होता त्याच अनुषंगाने होता की अनेक केसेस ह्या निकालात अजून लागलेल्या नाहीयेत, तर त्याचं कारणही सर तुम्ही दिलेलं आहे, पण अगदी थोडक्यात पुन्हा काय सांगाल? त्यासाठी अनेक न्यायालयाची स्थापना करत आहे सरकार आणि तोच एक उपाय आहे की न्यायालयाची संख्या वाढवणे. त्याला शॉर्टकट काहीच नाही. बरोबर. कारण का पूर्वीच्या ज्या केसेस चालल्या आहेत त्यांचा निर्णय देणं सुरुवातीला फार बंधनकारक असतं आणि त्यामुळे ह्या केसेस लांबल्या जातात. हा सर काय सांगाल? एक आहे, जर ह्या केसेस संपल्या तरी बाहेर इतके लोक उभे आहेत की ते पुन्हा डबल वेगाने आत येतील. त्यामुळे हे न संपणारी प्रक्रिया आहे. आजचा खटला झिरोला आणला तर उद्या बाहेरचे जे बाहेर लोक उभे आहेत रांगेमध्ये जे येत नाहीत कोर्टात, ते जर येऊ लागले तर शेवटी स्थिती हीच राहणार आहे. आणि न्यूयॉर्क, आपलं मुंबई, न्यूयॉर्क, जपान, टोकियो या मोठ्या शहराची ही आहे. तालुक्याच्या कोर्टात हा प्रश्न येत नाहीये. छोट्या ठिकाणी, देवरुख सारख्या ठिकाणी 5-50 केसेस असतात, तिथे हे होत नाही. पण मोठी जी मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत तिथे हा प्रश्न कधीच सुटणार नाहीये. तुम्ही कसेही प्रयत्न करा, केसेसचं फायलिंगचं प्रमाण वाढेल. जर कमी झालं तर आणि तो शेवटी रेशो तोच राखला जाईल. त्यामुळे पेंडन्सीला लोक वेगळे असतील पण पेंडन्सी राहणारच आहे. आपण प्रयत्न करतोय पेंडन्सी रिड्यूस करण्याचा. नाही होणार. त्यासाठी लोक न्यायालय आणि समायोजन, आपसात समुपदेशाने खटले मिटवावे, समझोता, तडजोडीने, असे अनेक प्रकारे आपण खटल्यांचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे परस्पर सामंजस्य महत्वाचं आहे आपण असं म्हणू शकतो, नाही का? आणि त्याला चांगलं यश पण येत आहे. नक्कीच. आणि आपण अशी अपेक्षा करूया किंवा आशा बाळगूया की पुढच्या काही दिवसांमध्ये, काही वर्षांमध्ये नक्कीच हे खटल्यांचं प्रमाण कमी होईल आणि एक शांतता प्रस्थापित करणं हे जे आपलं महत्वाचं उद्दिष्ट आहे ते खऱ्या अर्थानं सार्थ होऊ शकतो, नाही का? पण ते जरी हे झिरोला आलं तरी बाहेर कोट्यवधी लोक आहेत ते परत कोर्टात येतील. म्हणजे संख्या, माझा म्हणण्याचा रोग काय की हे मनुष्य स्वभाव आहे, भांडणं जी आहे ती कमी झाली पाहिजे. सामंजस्याने समाजात सामंजस्य आलं पाहिजे. कोर्टात जाऊन सामंजस्य नको, मुळातच सामंजस्य निर्माण झालं पाहिजे. म्हणजे जो आता शिक्षणाचा एक सकारात्मक बदल होतोय तो सामंजस्याद्वारे व्हायला पाहिजे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे समाजाची सुद्धा घडी बदलेल, समाज सुधारला पाहिजे. अगदी. सर, दुसरा असा मुद्दा आहे की जेव्हा तक्रार केली जाते पोलीस स्टेशनला, तर पोलिसांनी सुद्धा महिलांशी, मग ती फिर्यादी असू देत किंवा गुन्हेगार असू देत, त्यांच्याशी वर्तन करणं हा सुद्धा एक खूप महत्वाचा मुद्दा असतो. तर नेमकं पोलिसांचं वर्तन कसं असलं पाहिजे? पोलिसांचं वर्तन सौजन्यपूर्ण असलं पाहिजे. यासाठी मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 66E मध्ये विशेष तरतूद केली आहे. त्यात स्पष्ट लिहिलं आहे की पोलिसांनी महिला आणि बालकांशी सौजन्याने वागलं पाहिजे. याशिवाय विविध तरतुदी केलेल्या आहेत. जसं एखाद्या महिलेचं स्टेटमेंट रेकॉर्ड करायचं आहे, ज्याला जबाब नोंदविणे म्हणतो आपण. ती फिर्यादी असो किंवा साक्षीदार असो, तर त्यासाठी पोलिसांनी तिच्या राहत्या घरी जाऊन जबाब नोंदवला पाहिजे. पण असं फार कमी होतं. बरेचदा पोलीस स्टेशनला बोलावलं जातं. तर ही प्रामुख्याने तक्रार आहे, तरतूद आहे. आरोपी जर महिला असेल तर तिला अटक करताना महिला पोलीस तिथं असले पाहिजेत. तिला सूर्यास्ताच्या पूर्वी अटक करू नये. शिवाय पोलीस कोठडीत ठेवताना तिला महिलेच्याच पोलीस कोठडीमध्ये ठेवलं पाहिजे. एखादी फिर्यादी महिला असेल, तिची वैद्यकीय तपासणी करायची आहे, तर ती शक्यतो महिला डॉक्टरकडून केली पाहिजे आणि तिच्या संमतीने केली पाहिजे. तर अशा विशेष तरतुदी फौजदारी कायद्यांमध्ये आहे. गर्भवती महिला असेल, तिला जर जन्मठेप झाली, फाशीची शिक्षा झाली, तर उच्च न्यायालयाला ती शिक्षा कमी करण्याचा अधिकार आहे, कारण ती गर्भवती आहे. फाशीची शिक्षा झाली असेल 14 वर्षापर्यंत तिने शिक्षा भोगली असेल एखाद्या महिलेनी, तर तिला निर्दोष नाही, तिला 14 वर्षानंतर सोडून देण्याचे अधिकार शासनाच्या एका परिपत्रकान्वये दिलेले आहेत. तर अशा विशेष तरतुदी महिलांसंबंधी फौजदारी कायद्यांमध्ये आहे.
सर, आता आपण महिलांच्या अनुषंगाने नेमकी कायद्याची चौकट काय सांगते याबद्दल तर वेगवेगळे मुद्दे आपण आता बघितलेलेच आहेत, पण जो दिवस आहे आपला आंतरराष्ट्रीय न्याय दिवस, त्या अनुषंगाने आतापर्यंतचा तुमचा अनुभव आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. सर, काय सांगाल तुम्ही? नाही, हे ज्या काळाप्रमाणे आपण जसं बघतो, गेले मी 30-40 वर्ष 40-45 वर्षाच्या प्रोफेशनमध्ये दिवसेंदिवस खूप बदल होत आहेत. दिवसेंदिवस बदल होत आहेत. पूर्वीच्या काळापेक्षा आता अनेक सुधारणा आलेल्या आहेत. महिलांना जे पूर्वी अशिक्षित आणि त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं जे योगायोगाने झालं असेल, पण महिला आता मागे राहिल्या नाहीयेत. आणि इक्वॅलिटी बिफोर लॉ जो आहे हे आर्टिकल खरं म्हणजे आता गरज नाहीये, त्या इक्वलच झालेल्या आहेत जवळजवळ. त्यांचे जे अधिकार आहेत आणि त्या असर्टिव्ह राहिल्या पाहिजेत. त्यांचं जे त्यांच्या ॲक्शन्स आहेत आणि आता आपण माझ्या मित्रांनी उल्लेख केला की पोलिसांनी सौजन्याने वागावं. हा काही ते उपकार करत नाही समाजावर, आणि ही तरतूद करायची वेळ काय येते. अगदी समाजामध्ये पोलीस परदेश आता पोलिसांपुढे स्टेटमेंट बिफोर पोलीस ह्याच्यावर ते सही घेत नाहीत, ते पुन्हा साबित करायला लागतं कोर्टात. त्यामुळे परदेशातली पद्धती कोर्ट सिस्टीम आणि आपली आता इंटरनॅशनलवर बोलतोय आपण, तर त्याच्यामध्ये खूप फरक आहे. पोलिसांकडे आपले जे पोलीस आहेत त्यांच्यावर कितपत विश्वास टाकला जातो. मी एका केसमध्ये पाहिलं होतं, आरोपीचे फिर्यादीचे आरोपी झाले होते मर्डर केसमध्ये. त्यामुळे काहीही होऊ शकतं. पोलिसांचे तपास जे आहेत, पोलिसांचे तपास हे पारदर्शक असले पाहिजेत. त्यात एखाद्या गावात मर्डर झाला आणि तिथल्या लोकांना विचारलं, खाजगी सगळे लोक सांगतात ह्यानेच केलाय मर्डर, पण तो सुटलेला असतो. पोलिसांची स्टेटमेंट प्रॉपर रेकॉर्ड झाली पाहिजे. माझ्या माहितीत एकदा एका न्यायमूर्तींच्या मागे उल्लेख केला होता, जस्टिस जे पाटील, त्यांचा मिसेसचा जबाब हे आता जबाबावर म्हणले, तिचा जबाब घेण्याची वेळ आली. ठाण्यात असताना ते माझ्या शेजारच्या बंगल्यात राहत होते. तर तो जबाब घेताना ते स्वतः न्यायाधीश बाजूला बसले, तो इन्स्पेक्टर तो त्या बोलतायत तसंच लिहून घेतोय का नाही हे बघत होते. पण नंतर मी एक शंका त्यांना आता अलीकडेच उपस्थित केली माझ्या विधानानंतर, की उद्या पोलिसने रेकॉर्ड केलं असेल तसं तुम्ही म्हणताय तसं, आणि ते नंतर बाहेर जाऊन फाडून टाकलं, तुम्ही काय करणार आहात. आपल्याकडे प्रूफ काय, त्याची सर्टिफिकेट कॉपी देत नाही, त्याचं काहीच मिळत नाही ना. लोकांना साईन स्टेटमेंट जात नाहीये. त्यामुळे त्यांनी दिलं ह्याला रेकॉर्ड काहीच क्रिएट होत नाही. पोलीस असं तुम्ही काही नंतर होस्टाईल डिक्लेअर करतात. पोलीस काय करतात, ते एक दाबाने लिहून घेतात, त्याच्याप्रमाणे तो बोलला नाही तर तो होस्टाईल करतो. तो होस्टाईल कसा, त्याला त्याचं सांगणं हेच लिहिलं, पोलीस होस्टाईल होते. स्टेटमेंट लिहिताना पोलीस जर होस्टाईल वागले त्याला काय करणार आहात. त्यामुळे सिस्टीममधले डिफेक्ट्स आहेत. ही जी सिस्टीम आहे ब्रिटिश काळातली, ब्रिटिश पोलीस फार त्यांच्याबरोबर आपली तुलना आपण नाही करू शकत. आपले पोलीस काही मी सगळे वाईट आहे म्हणत नाहीये, पण शेवटी हा फरक जो आहे, समाजाने पोलीस किती चांगलं आहे म्हणतात ते त्याला सार्वमत घ्यावं आणि बघावं, तेव्हा कळेल तुम्हाला. म्हणजे समाजाच्या सगळ्या घटक जे आहेत आपण म्हणतोय ते त्याच्यामध्ये बदल होणं फार गरजेचं आहे. गरज आहे. आणि व्हिडिओ महिलांची विधानं जी घेतात त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं, सगळ्यांचंच रेकॉर्डिंग करावं. इनफॅक्ट म्हणजे बदल अपेक्षित आहे ह्या परिवर्तन होण्यासाठी, नाही का. आपल्याला एक फोन आलेला आहे, वैशाली आपल्याशी बोलतायत विरारहून. नमस्कार मॅडम. हॅलो. हा नमस्कार, बोला. हा नमस्कार मॅडम, मी विरारवरून बोलते, वैशाली आहे. मला सरांना हे विचारायचंय की समाजामध्ये एवढा अत्याचार अनाचार माजलेला आहे, तर मग बाहेरच्या देशामध्ये जे कडक कायदे आहेत ते कायदे ऐकून लोकांच्या अंगावर काटे येतात. असे कायदे आपल्या या देशामध्ये का निर्माण होत नाही, हे कधी सगळं थांबणार आहे. बरोबर, धन्यवाद. सर काय सांगाल. हे अगदी आपलं मताशी मी पूर्ण सहमत आहे. शिक्षा ज्या आहेत या डिटरंटच असल्या पाहिजेत. आता दुबईमधले कायदे पहा, सिंगापूरमध्ये तिथे गुन्हे होतच नाहीत. आपल्याकडे कायद्याच्या पळवाटा एवढ्या आहेत, कायद्यांमध्ये सवलती एवढ्या. मी मागे अमेरिकेत उदाहरण दिलं होतं. अमेरिकेत जजेस कॉलेजमध्ये माझं जेव्हा लेक्चर झालं होतं तेव्हा मी दिलं होतं की अमेरिकेत आमची सिस्टीम आहे ती डिटरंट आहे इंडियाची, पण अमेरिकेची तुमची रिफॉर्मेटिव्ह आहे म्हणलं त्यांना. तो 2 गुन्हे झाले की तिसरा माफ, अशा पद्धतीचा समर डिस्काउंट सेलसारखी तुमची सिस्टीम आहे. हे माझा म्हणायचा रोख होता. तुमचं म्हणणं जे आहे जसे दुबई आणि सिंगापूरमध्ये कायदे आहेत तसे आपल्याकडे झालेच पाहिजेत, आणि ते झाले तरच कायद्याला अर्थ राहील. अन्यथा काही नाही. खून करून
दादा खून करून लोक साक्षीदार फोडतात, काहीतरी करतात, बाहेर समाजात उदळमाथ्याने वावरतात. आणि समाज असा झालेला आहे आता की पूर्वीच्या काळी असं होतं की काही जर एखाद्याने गुन्हा केला त्याला वाळीत टाकायचं समाजात. आता तो एक अभिमान ठरतो समाजात, त्याचं स्टेटस सुधारतं, त्याचं जास्त गुन्हे तेवढा तो मोठा ठरतो, अशी समाज व्यवस्था होत आली. तुम्ही म्हणताय त्या म्हणण्यात पूर्ण योग्य मत आहे तुमचं, तथ्य आहे. आणि त्याच्यासाठी कायद्यामध्ये हे बदल होणं हे अत्यंत आवश्यक आहे. दुबई सिंगापूर सारखे कायदे आपल्याकडे का होत नाहीत याचा समाजानेच विचार केला पाहिजे. म्हणजे आपण जसं म्हटलं तसं की समाजातच परिवर्तन होणं ही काळाची गरज झाली मुळात आहे. त्याच्यातच जातो आपण. शेवटी समाजच आहे. कायदे जसे समाज करतो तसेच कायदे त्याला मिळतात. ते समाजात जर कायद्यात सुधारणा होण्याची समाजाची इच्छा झाली पाहिजे आणि समाजाची इच्छा झाली तर आपले कायदे मंडळ तसे कायदे करेल. अगदी अगदी अगदी. सर तुम्ही काय सांगाल या बाबतीत? आपल्या संविधानाच्या कलम 16 मध्येच अशी तरतूद आहे की कायद्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कोणाला शिक्षा करता येत नाही. ही प्रक्रिया पूर्ण व्हायला वेळ लागणार आहे. आणि आपल्या इथले जी साक्षीदार आहेत किंवा संबंधित जी माणसं असतात एखाद्या प्रकरणामध्ये, प्रकरणाशी संबंधित, ती टिकली पाहिजे शेवटपर्यंत. नाहीतर एखादा गुन्हा झालेला बघून तो न्यायालयामध्ये सर्रास सांगतो. असे अनेक प्रकरणं आम्ही न्यायालयात पाहिले. मला माहीतच नाही, मी काही बघितलंच नाही, कधी म्हणतो मला आठवत नाही. मग यामध्ये ते गुन्हेगार सुटून जातो आणि सामान्य माणसाला वाटतं की न्यायालयाने गुन्हेगाराला सोडून दिलं. आपल्याकडे कायदे नाहीत असं नाही आहे. आपले कायदे चांगले आहेत आणि लोकशाहीला धरून आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी करताना अधिकारीच नाही तर सर्वसामान्य माणसाकडून सुद्धा, माणसाच्या सहकार्याची सुद्धा अपेक्षा आहे. परंतु अशा अडचणी आहे की साधा पंच सुद्धा मिळत नाही पोलिसांना. आणि मिळाला तरी तो कोर्टामध्ये म्हणतो माझ्यासमोर हे वस्तूच जप्त केलेली नाही आहे. साक्षीदार मिळत नाही. साक्षीदार मिळाला तर तो न्यायालयात मी आधी सांगितल्याप्रमाणे बदलून जातो. तर ही परिस्थिती बदलली पाहिजे की दुसऱ्यावर झालेला अन्याय हा त्याच्यावर झालेला नसून हा माझ्यावर झालेला आहे, समाजावर झालेला आहे, अशा भावना वाढीस लागल्या पाहिजे. बरोबर. तेव्हा शिक्षेचं प्रमाण वाढेल. सदोष तपास यंत्रणा हे मूळ आहे त्याचं. उद्या जर एखादा साक्षीदार फुटला, तो बदलला, तर बदलल्या ह्या मुद्द्यावर माझं एक म्हणायचं, तो म्हणतो ते का खरं नाहीये, पोलिसने का त्याचं चुकीचं खोटं लिहून घेतलं नसेल, त्याला काय आधार आहे तुमच्याकडे? बरोबर. त्यामुळे बदलला म्हणण्याला अर्थ नाही असं माझं मत आहे. तो बदलला नाहीये, पोलीस बदललेले आहेत. आणि तो लिहिताना तो त्याचा दबाने योग्य लिहिली आणि त्याने तो कशाला हे होईल. आणि त्याला मग व्हिडिओ रेकॉर्डिंग करा. जेव्हा गुन्हे होतात अगदी भर रस्त्यात, काही वेळा हल्ली असं दाखवतात की ट्रेनच्या पुढे उडी मारताना सुद्धा रेकॉर्डिंग काही लोक कॅमेऱ्यावर करतात त्यांच्या मोबाईलवर. अशा पद्धतीने रेकॉर्डिंग दिसलं तर कोणाला नाकारता येणार नाहीत गुन्हे घडलेत की नाही. आणि गुन्ह्याला शिक्षा या साधी तुम्ही खसखस जर लवळ बाळगलीत तरी दुबईमध्ये तुम्हाला त्याच्यावर ऍक्शन होते, जेलमध्ये जातात. असे तिथले कायदे आहेत. आपल्याकडे कुठले कायदे आहेत? सौम्य कायदे आहेत. कायद्यानेच माणूस मोठा होतो असं मला दिसतंय. थोडक्यात काय तर इच्छा तिथे मार्ग, पण समाजाची इच्छा असली पाहिजे की परिवर्तन करण्याची, तरच ही कायद्याची चौकट आपल्याला खऱ्या अर्थाने मदतीला ठरू शकते. याच नोटवर कार्यक्रम इथेच थांबवण्याची अनुमती घेते. पण त्यापूर्वी उद्याच्या सखी सह्याद्रीच्या भागामध्ये नेमका कोणत्या विषयावर मार्गदर्शन मिळणार आहे याविषयी जाणून घेऊया. थेट प्रसारण मंगळवार दिनांक 19/7/2016 दुपारी 1 वाजता. विषय आहे महिलांसाठी बँक सुविधा. बँक राष्ट्रीयकरण दिनानिमित्त उद्याची ही चर्चा असणार आहे आणि त्यामध्ये सहभागी होणार आहेत सहाय्यक महाप्रबंधक बँक ऑफ महाराष्ट्र पुण्याच्या सुखिता भावे. तुम्ही या कार्यक्रमामध्ये दूरध्वनीद्वारे सुद्धा संपर्क साधू शकता किंवा ईमेल्सद्वारे सुद्धा तुमचे प्रश्न नोंदवू शकता. कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook/sakhisayadri.dd या आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमचे अभिप्राय नोंदवू शकता. याशिवाय sakhisayadri@gmail.com या ईमेल आयडीवर मेल्सद्वारे सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. आज मात्र कार्यक्रमात इथेच थांबण्याची अनुमती घेते. दोघे सर तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, कारण का खरंच हा विषय कुठेतरी चर्चा होणं गरजेची होती आणि ते चर्चा करण्याचा एक छोटासा प्रयत्न आज सह्याद्री वाहिनीतर्फे झालेला आहे आणि तुम्ही दोघांनी सुद्धा खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद.